यानंतर वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। माझगाव कोर्टानं धनंजय मुंडेंना मोठा दणका दिला। त्यामुळे करुणा मुंडेंची पोटगी कायम राहण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। मात्र हे प्रकरण नेमकं काय आहे, कोर्टात कोणता पुरावा हा गेम चेंजर ठरला, पाहूयात या रिपोर्टमध्ये। धनंजय मुंडेंना कोर्टाचा धक्का, करुणा मुंडेंची पोटगी कायम, इच्छापत्रानं फिरला निकाल। हे आहे करुणा मुंडेंनी कोर्टात सादर केलेलं धनंजय मुंडेंचं इच्छापत्र। या इच्छापत्रात करुणा मुंडेंचा पहिली पत्नी असा उल्लेख करण्यात आलाय। हाच पुरावा कोर्टात गेम चेंजर ठरला आणि माझगाव कोर्टानं धनंजय मुंडेंची याचिका फेटाळून लावली। हा धनंजय मुंडेंसाठी मोठा धक्का मानला जातोय। तर वांद्रे कोर्टानं दिलेला करुणा मुंडेंना 2 लाख रुपये पोटगीचा निर्णयही कायम ठेवलाय। त्याबद्दल करुणा मुंडेंनी समाधान व्यक्त केलं। 100% मी ही पहिली बायको आहे, ये दुसरीदा सिद्ध झालेला आहे। क्योंकि एक लक्षात ठेवा, आणि माझं पिटिशन जे आहे पूर्ण बघा तुम्ही, जे पिटिशन आहे ते मी त्याच्यामध्ये मी एकदम क्लिअर लिहिलेलं आहे की मी धनंजय मुंडेची पहिली बायको 1998 पासून आहे। तो त्याच्यासाठी मला मेंटेनन्स पाहिजे। आज पूर्ण 27 वर्ष मी धनंजय मुंडेचे करिअरसाठी दिलेले आहे, त्यांचे एक घरसाठी दिलेले, त्यांचे 2 मुलाबाळ आहे माझ्याकडे। तो माझा हक्क आहे जे मला पाहिजे, आणि हक्क म्हणून जजनी दिलेला मला। धनंजय मुंडेंनी वांद्रे कोर्टाच्या निर्णयाला आव्हान दिल्यानंतर करुणा मुंडेंनी माझगाव कोर्टात लग्नाचे पुरावे सादर केले। मात्र हे पुरावे खोटे असल्याचा युक्तिवाद धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केला। मात्र त्यानंतर करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंचं इच्छापत्र आणि स्वीकृतीपत्र सादर केलं। यामध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया। धनंजय मुंडेंच्या इच्छापत्रात करुणा मुंडे पहिल्या तर राजश्री मुंडे दुसऱ्या पत्नी असा उल्लेख। करुणा मुंडेंचा मुलगा शिशिव माझ्या प्रेताला अग्नी देईल असा उल्लेख। 9 जानेवारी 1998 ला करुणा मुंडेंसोबत वैदिक विवाह केल्याचा स्वीकृतीपत्रात दावा। आई वडिलांच्या दबावातून दुसरं लग्न केल्याचाही उल्लेख। मात्र करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये कोर्टातील लढाईत काय काय घडलं पाहूया। 2022 करुणा मुंडेंकडून वांद्रे कौटुंबिक न्यायालयात घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल। याचिकेत दरमहा 15 लाख रुपये पोटगी देण्याची मागणी। 5 फेब्रुवारी 2025 वांद्रे कोर्टाकडून धनंजय मुंडेंना 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश। 6 फेब्रुवारी 2025 धनंजय मुंडेंकडून वांद्रे कोर्टाच्या निर्णयाला आव्हान। 29 मार्च 2025 करुणा मुंडेंकडून पहिली पत्नी असल्याचे पुरावे सादर। 5 एप्रिल 2025 माझगाव कोर्टानं धनंजय मुंडेंची याचिका फेटाळली। माझगाव कोर्टानं याचिका फेटाळल्यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। आधीच संतोष देशमुख प्रकरणात मुंडेंचं मंत्रिपद गेलं। आता कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात दोषी ठरल्यानं मुंडेंची आमदारकीही जाणार का, याच्याही चर्चा रंगल्या आहेत। रुपाली बडवेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।